नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतो आहेत मराठी व्याकरणातील क्रियापद व क्रियाविशेषणातील IMP प्रश्न। आजचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे? पर्याय 1 चालणे, पर्याय 2 सुंदर, पर्याय 3 झाड, पर्याय 4 लाल। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चालणे। आपला पुढचा प्रश्न आहे, क्रियापद हे खालीलपैकी काय दर्शवते? पर्याय 1 वस्तूचे नाव, पर्याय 2 व्यक्तीचे नाव, पर्याय 3 क्रिया किंवा हालचाल, पर्याय 4 विशेषण। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रिया किंवा हालचाल। आपला पुढचा प्रश्न आहे, तिने सुंदर चित्र काढले। या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय 1 तिने, पर्याय 2 सुंदर, पर्याय 3 चित्र, पर्याय 4 काढले। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। आपला पुढचा प्रश्न आहे, माझे मित्र मला भेटले। या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय 1 माझे, पर्याय 2 मित्र, पर्याय 3 मला, पर्याय 4 भेटले। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भेटले। आपला पुढचा प्रश्न आहे, तो फार वेगाने पळतो। या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय 1 तो, पर्याय 2 फार, पर्याय 3 पळतो, पर्याय 4 वेगाने। प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेगाने। आपला पुढचा प्रश्न आहे, ती खूप आनंदाने हसते। या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय 1 ती, पर्याय 2 खूप, पर्याय 3 आनंदाने, पर्याय 4 हसते। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आनंदाने। आपला पुढचा प्रश्न आहे, मुलगी हळू बोलते। या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय 1 मुलगी, पर्याय 2 हळू, पर्याय 3 बोलते, पर्याय 4 क्रियाविशेषण नाही। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हळू। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण आहे? पर्याय 1 मोठा, पर्याय 2 वेगाने, पर्याय 3 झाड, पर्याय 4 पुस्तक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेगाने। आपला पुढचा प्रश्न आहे, माझा भाऊ जोरात ओरडतो। या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? पर्याय 1 माझा, पर्याय 2 भाऊ, पर्याय 3 जोरात, पर्याय 4 ओरडतो। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जोरात।